नमस्कार शेतकरी मित्रांनो. पेरूच्या बागेमध्ये ज्यावेळेस आपला माल सुपारीच्या आकाराच्या थोडासा पुढे जाईल त्यावेळेस म्हणजे आपली जर फेब्रुवारी महिन्यातली छाटणी असेल, जानेवारी फेब्रुवारीतली, तो जो माल आहे मे जून महिन्यामध्ये साधारण सुपारीच्या किंवा छोट्या लिंबूच्या साईजमध्ये येत असतो. फळ गळणार नाही अशी आपल्याला ज्यावेळेस शाश्वती वाटन, म्हणजे हे जे वातावरण आहे ते वातावरण बदलन त्यावेळेस त्या फळाची थिनिंग करायची असते. थिनिंग करताना बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं की थिनिंग कशी करावी. तर थिनिंग करताना आपल्याला पेरूमधील जे एका देठामध्ये 3 फळं येत असतात. तर 3 फळामधले साईडची 2 फळं काढून टाकायची आणि काही ठिकाणी फळ पानाला किंवा फळाला फळ घासतं किंवा काडीला फळ घासत असतं. तर अशा ठिकाणी त्या फळाला खरडा होत असतो. तांबेरा आल्यासारखं फळाला चकाकी नसते किंवा तांबेरा आलेल्या सारखी दुखापत होत असते. तर तशी फळं आपल्याला काढून टाकायची आहेत. जेणेकरून आपला जो माल आहे तो सर्व माल एक नंबरमध्ये जाईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला पेरू बागेतील थिनिंगचं व्यवस्थापन करायचं आहे. धन्यवाद.